झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतल्या वांद्रे रेल्वे टर्मिनसमध्ये 2 तरुणींवर ऍसिड हल्ला करण्यात आलाय। हल्ला झालेल्या तरुणी दिल्लीच्या राहणाऱ्या आहेत। हे कुटुंब दिल्लीतून मुंबईला आलं होतं। मुंबईत मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी ते आल्याचं सांगण्यात येत आहे। सकाळी ट्रेनमधून उतरल्यानंतर तोंडाला रुमाल बांधलेल्या तरुणानं ऍसिड फेकलं। यावेळी झटापट झाली। या तरुणीच्या वडिलांसह इतर 2 जणही जखमी झालेत। पीडित तरुणीवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि ऍसिड फेकणाऱ्याचा शोध सुरू आहे। एकदम से कोई लड़का मैं नहीं जानता, उस लड़के को मैं नहीं जानता। उसने एकदम से पीछे से लड़की पर, मैं भी साथ में चला था, मेरा भी यहाँ से जो है दोनों पर एकदम से तेजाब फेंक कर एक बैग था उसको लेकर के उठा करके वो भाग लिया। लड़के के पास बैग था, मेरे पास भी था, तो बैग पता नहीं बाद में उसने कहाँ गिराया। वो दूसरे बंदे लेकर आए बैग को। ये बैग है वो जो है कहाँ की है वो बैग था। उसके बाद में फिर वो लड़के का मेरे को नहीं पता, वो एकदम से भाग गया एकदम स्पीड में। हमें देखा नहीं, किसी थर्ड लड़के ने देखा है, एक लड़का और है उसने देखा है, हमने नहीं देखा जी। तर 2 तरुणींवर झालेल्या या ऍसिड हल्ल्या प्रकरणात त्या घटनास्थळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। मुंबईच्या बांद्रा टर्मिनस इथं दिल्लीहून आलेल्या एका मुलीवरती ऍसिड हल्ला झालेला आहे। बांद्रा टर्मिनस हा तो प्लॅटफॉर्म नंबर 3 आहे, ज्या ठिकाणी त्या मुलीवरती ऍसिड हल्ला झाला होता। सकाळी 8 वाजता गरीब रथमधून ती मुलगी उतरली होती आपल्या परिवारासह आणि या ठिकाणी जेव्हा उतरली असता एक मुलगा होता, त्याने तोंडावरती रुमाल बांधला होता आणि ते त्या मुलाच्या हातामध्ये ऍसिड होतं। ते ऍसिड त्या मुलाने त्या मुलीवर फेकलं। ज्यावेळी त्या मुलाने ऍसिड फेकलं त्यावेळी त्या मुलीबरोबर तिचा परिवार होता, त्यामुळे तिची बहीण, तिचे वडील आणि 2 पॅसेंजर या संपूर्ण हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत। मी पाहू शकतो या ठिकाणी की हा जो स्पॉट आहे या ठिकाणी त्या मुलीवरती ऍसिड हल्ला झाला होता। ऍसिड पडल्यानंतर ही संपूर्ण जमीन आहे ती पांढरी झालेली आहे। याच ठिकाणी त्या मुलीनंतर बाजूच्या या स्टॉलवरून पाणी घेतलं आणि त्यानंतर तिने तिचा जे कपडे होते आणि चेहरा होता त्यावरती ऍसिड साफ करण्याचा प्रयत्न केला होता। विशेष म्हणजे त्या मुलाने त्या मुलीवरती ऍसिड फेकल्यानंतर या दिशेने तो पळून गेला। या ठिकाणी त्यावेळी ट्रेन नव्हती आणि ट्रेन क्रॉस करून तो पळून गेला, कारण का इथून जो सबवे आहे त्या सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो। अशा प्रमाणामध्ये जर तो मुलगा या ठिकाणून पळून गेला असता तर त्याला पोलिसांनी पकडला असता, पण तो मुलगा हा ट्रॅक क्रॉस करून पळून गेला। पोलिसांच्या सूत्रांनुसार माहिती ती अशी की जो मुलगा होता तो मुलगा त्या मुलीचा बडोद्यापासून तिचा पाठलाग करत होता आणि त्यानंतर इथे आल्यानंतर त्या मुलाने त्या मुलीवर ऍसिड हल्ला केला। ती मुलगी आज या ठिकाणी एका इंटरव्ह्यूसाठी आली होती आणि अशा परिस्थितीमध्ये तिच्यावरती एक ऍसिड हल्ला झालेला आहे। पोलिसांनी जे या ठिकाणी CCTV कॅमेरे लागलेले आहेत त्यांच्या सहाय्याने त्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अजूनही पोलिसांना कुठलाही क्लू किंवा कुठलाही पुरावा हाती लागलेला नाहीये। पुणे प्रमुख अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।